नमस्कार, श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आणि सकाळची सुरुवात आमची अशी झालेली आहे कारण की ना आज ना आयुषचा पेपर होता, म्हणजे टेस्ट होती आणि त्याला काय शाळेत जायचं नव्हतं कारण मावशी आली होती, पिऊ आणि सिद्धी पण होत्या. आमची अशी गाई सकाळ झालेली आहे आणि मी उठायच्या अगोदर ना तिचं गायचं शेण टाकून झालं होतं, दूध काढून झालं होतं आणि त्यांना ना त्यांनी खायला टाकलेलं होतं. आणि आता वाजलेली होती 7:30 आणि बघा सकाळचं वातावरण. आज काय बहिणीच्या घरी आले होते त्यामुळे लवकर उठायचं काही टेन्शनच नव्हतं. बहिणीचं घर म्हटलं तर हे दुसरं माहेरच असतं बारक्या बहिणीचं. आणि तर ना पिऊ म्हणत हास काय फक्त 3 तास तर तुझी शाळा आहे, कारण की 7:30 ते 7:40ला काही शाळा आहे वाटतं, म्हणजे बस येत होती त्याची आणि 12ला सुटणारच होती. जा म्हणत होती हाच थोडं ते म्हणतो नाही हसणार. आणि मग आता ना मी त्याच्या शेतात चाललेलो आहे. कालचा व्हिडिओ बघितला असेल तुम्ही ना, तर कांद्यावरती झाकण टाकलेलं होतं कागद, मग तेच काढायला आता आम्ही चाललेलो आहोत. आम्ही कागद काढायला आलो कांद्यावरचा आणि आमच्या पाठीमाग ही साईना आमच्या आधी पोचली. मी पोचले पहिल्यांदी. हा तू पोचली. काल टाकलेला कागद आहे. आता ऊन पडले चांगलं, आता 8 वाजल्यात, ढगाळ वातावरण काही नाही आहे म्हणून मग कागद काढायचं आहे. तू नको काढू पिला, त्या बाजून नको काढू दीदी, त्या बाजून तसंच ठेव. त्या बाजूने नको काढू ग माझ्या आई. कागदावर नको पाहिजे कागद बाजूला दीदी नको काढू ग. तसंच त्यांना लय कामाच्या टायमाला नाही करायची बरं का, आता त्यांना लय येतं. चला आता कागद काढून घेतो. हा 5 कागद काढून झाला आणि आम्ही आत्ता चाललेलो आहोत. तर बघा माझ्या पुढं पिऊ सिद्धी आणि सगळे गेल्या घरी. घराजवळ शेत असलं ना मग हे चांगलं असतं की फुलांवर लक्ष पण ठेवता येतं आणि पटकनी असं आवरलं की शेतात जाता येतं. त्यानंतर मग स्वयंपाक केला आम्ही दोघींनी मिळून. मग आता फ्रेश झालेलो आहोत छानपैकी, धुणं भांडी स्वयंपाक सगळं उरकून आता आम्ही बसलेलो आहोत. बसून ना आता कंटाळा आलेला आहे. लाडूबाई ये ग लाडूबाई इकडे. यांचा मोठा दादा गेला त्याच्यामुळे बोर झाले ते. नका इकडून भारी कटू. काय झालं दिदा, लय मज्जा ना. कॅडबरी दाखवा केवढी कॅडबरी तुमची. आता आम्हाला अर्धी त्याच्यातली चौघ तुकडा काय खात्या ते बरकूट काय. तर आता चाललेलो आम्ही यात्रेमध्ये. हे धिंगाणा घालू वळवळी नुसती देवानी करणार. येऊ इकडे या, आपण आम्ही दग्गी मायली की मॅचिंग झालं हे बघ. जर का पिऊ पर्स घे. छान दिसते. छान दिसते. हा तू घे तिची. आता तिने घेतली माझी मोबाईल एकाकडे बघा. कुठं जायची इथं पाया पडायला नाही त्याचं. हा काय तिकडे आहे ना, देव तिकडे आहे. हा काय देव तिकडे असताना तिकडे काय झालं? 6 वाजले. जत्रा जाऊ दे. होतंय का बघ ना. होतंय ना. स्वामीचे चांगले पड पाय नाही लागत.
येऊ दे हा काल हे वाजत इथे दंडवत काय हा सर्व देवांच्या पाया पडलो आणि मग आता मी यात्रेमध्ये आलेलो आहोत. यावर्षी तिची यात्रा छोटीच भरलेली आहे. जास्त काय अशी दुकानं आलेली नव्हती. थोडीफारच दुकानं होती. तर ही बघू शकता तिची ही यात्रा छोटीशी अशी. सगळ्यात जास्त ना लहान मुलांच्या खेळणीची जास्त दुकानं होती. कारण की त्यांना रड व्हायला काय माहिती. मग आम्ही पहिल्यांदा नाही ते चपला घ्यायला आलेलो आहोत. कारण माझी चप्पल तुटली होती आणि छान भेटतात यात्रेतल्या चपला. ज्या दुकानात भेटतात त्याच रेटपेक्षा कमी रेटमध्ये ह्या चपला भेटत असतात. चपला घेतल्या. मग बाकीची शॉपिंग केली. एवढं काय बाकी खरेदी केलेलं नाही. आणि मग यांना ना आईस्क्रीम खायची होती. मग आम्ही म्हणलं सगळं खरेदी करून झालं ना मग आपण आईस्क्रीम खाऊ. मग आता इथं आईस्क्रीम घेत आहोत. यांना आल्याच आईस्क्रीम खायची होती पण म्हणलं नाही आपण ना सगळं काही शॉपिंग केलं ना मग घेऊ. मग आता यांना आईस्क्रीम घेऊन देत आहे. आणि इथं बघा खेळणे दुकानं. आणि आता ना अंधार पडायला लागले होता. आता 6:30 वाजलेले होते. आम्ही तरी पण गावामध्येच होतो. आता आम्हाला घरी जायचं होतं. अंधार पडलाय सध्याचे 7 वाजले आता. आणि यांचा डान्स अगं बाई मला सोड नाही हरवत आता तू. आणि ते मंदिराला बघा डेकोरेशन केलेलं आहे ग्रीन कलर. पिशवीवरून सामान झालं का नुसतं पुरींचं तेच झालंय. छान पोळीत आलं घेऊन ए खुर्ची राहून दे मला लागत होती बसायला. हा ती बघ एक पनीर काय. गावात जायच्या अगोदर ना स्वयंपाक बनवून घ्यायचा होता पण म्हणले आल्यावरती गरम गरम करून खावा. गावातून यायला ना खूप वेळ झाला. मग पटकन मी चपात्या बनवल्या आणि तिला म्हणलं पनीर बनव. आणि यांची नुसती गडबड चालली होती. झालं का नाही भूक लागली आहे. गावातून खायला आणलेलं होतं पण त्यांना ते काय खायचं नव्हतं. पनीर चपातीच खायची होती. मग मला चला पटकन जेवायला घेऊन. आणि मग जेवण झालं भांडी घासली आणि मग आम्ही जे यात्रेमध्ये खरेदी केली होती तीच बघत बसलो होतो. तर यांना हे पेन्सिल कंपासचं बॉक्स घेतलं होतं. आणि ना मला उद्या जायचं होतं माझ्या घरी ना त्याच्यामुळं मग ती मला असा वानावळा देत होती. लाल मिरच्या हिरव्या मिरच्या उद्या शेतातून तोडून आणायच्या त्या. थोडंसं केस दिला. नंतर हे 2 डब्बं दिलं. आणि मग ते चाललं होतं अजून काय काय देऊ तिच्याकडे असं ते. चला मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. मग उद्याची माझी अशी तयारी चालली होती बॅग भरून म्हणजे मग लवकर जाता येईल. चला मग बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी.